नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला जो कार्यक्रम आहे त्याचं शीर्षकच असं आहे एक अवलिया. जेव्हा आपण एक अवलिया असं म्हणतो ना तेव्हा त्याला कुठेतरी संदर्भ असतो तो त्या व्यक्तीचा आणि व्यक्तीमध्ये असलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा. आज असंच एक व्यक्तिमत्व आपण खूप मनमोकळ्या गप्पा त्यांच्याशी करणार आहोत. ते म्हणजे मोहन सामंत. नमस्कार मोहन साहेब. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. मोहन सावंत सरांच्याबद्दल सांगायचं झालं तर मला असं म्हणता येईल की लेखन, कवी, निवेदक ह्या सगळ्या भूमिका त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळल्या. एवढंच नाही तर गेली 27 वर्ष दूरदर्शनला त्यांची मोहिनी पडली. कदाचित त्यांनासुद्धा दूरदर्शनची मोहिनी पडली असेल. तर हे मोहिनी पडण्याच्या मागचं मूळ कारण काय असेल, हे सगळे स्रोत येतात कुठून, ह्या सगळ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या मागे दडलेलं नेमकी स्फूर्तिस्थानं कुठली याच्याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा करणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया. आणि गप्पांचा पहिला प्रश्न तुमच्याकडे असा की आज जेव्हा आपण असं म्हणतो की गेली 27 वर्ष तुम्ही दूरदर्शनशी विविध कार्यक्रमांशी निगडीत आहात, बरोबर आहे. एकच कार्यक्रम केला असं नाही तर अनेक कार्यक्रम केले. कार्यक्रम करता करता निवेदनं केली, लेखन, कविता लिहिणं, आणखीन निवेदन करणं, ह्या जरी एकाच नाण्याच्या अनेक बाजू असं आपण म्हटलं तरी देखील सगळ्यात आवडलेली त्यातली तुमची बाजू कुठली असं विचारलं तर तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम एक गोष्ट मला इथे आवर्जून नमूद करायला हवी आणि ती म्हणजे की आयुष्यातले अनेक क्षण मी आता तुम्ही बसलात त्या खुर्चीवर ह्या दूरदर्शन केंद्रामध्ये बसून घालवलेले आहेत. पण आज आयुष्यात असा पहिल्यांदा प्रसंग आला आहे की मी तुमच्या समोरच्या खुर्चीवर जिथे पाहुणे बसतात तिथे बसलो आहे. तर याबद्दल प्रथम मी मुंबई दूरदर्शन केंद्राप्रती आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि तुमच्या प्रश्नाकडे वळतो. खरं तर शुभांगी, या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. याचं कारण जशी आपल्याला एक समजा 4 मुलं असतील तर सगळ्यात आवडतं मूल कुठलं असं जर विचारलं तर त्या आईला किंवा बाबांना ते सांगता येणार नाही. माझी अवस्था नेमकी तशीच आहे. कारण मी इथे दूरदर्शन केंद्रावर 1983 पासून जी सुरुवात केली ती अगदी पहिला जो कार्यक्रम होता तो मुलाखतकार म्हणून होता आणि योगायोगानं तो लाईव्ह होता. आणि तिथून जी सुरुवात झाली मग हळूहळू म्हणजे कविता सादर करणं, तुम्ही म्हणालात तसं संहिता लेखन करणं, कॉम्पेअरिंग करणं, निवेदन करणं, असा हा प्रवास 27 वर्षामध्ये झाला. त्यामुळे नेमकं मला कोणती भूमिका अधिक आवडते हे सांगणं कठीण आहे. पण आज जर एक वयोपरत्वे विचार करायचा जर झाला तर ह्या वयाच्या टप्प्यावर कॅमेऱ्यासमोर एक कॉम्पेअर म्हणून येणं हे तितकंसं न पटणारं असावं कदाचित. म्हणजे लोकांना ते आवडेल का हा एक प्रश्न येतो मनामध्ये. म्हणून काही वर्ष मी एक संहिता लेखक, निवेदक आणि बाहेरच्या विश्वामध्ये सुद्धा निवेदक म्हणून एक प्रमुख भूमिका पार पाडतोय. आणि याची सुरुवात मुंबई दूरदर्शन केंद्रावरून झाली हे मला पुन्हा पुन्हा अभिमानानं सांगायचं. बरोबर आहे. ज्ञानदीप लावलेला मला असं वाटतं अमृताचा वेलू गगनावर गेला असं म्हणायला हरकत नाही. ह्या दोनची मी कारणं सांगते तुम्हाला. कारण ज्ञानदीप सुद्धा तुम्ही केलेलं आहे. अमृतवेल हा सुद्धा कार्यक्रम तुम्ही केलेला आहे. अनेक कार्यक्रमातनं तुमचं नाव घेता येईल असं आहे. हे सगळं लेखन करण्याची एक स्फूर्ती असते शेवटी. ही स्फूर्ती नेमकी कुठून येते? मी आता स्फूर्ती येते याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मला असं वाटतं माझ्या बाबतीत जे घडलं ते म्हणजे मी ज्या शालेय वातावरणामध्ये वाढलो त्या शालेय वातावरणाने माझ्या शिक्षकांचा माझ्यावर पडलेला प्रभाव. माझं शिक्षण वसईला झालं. न्यू इंग्लिश स्कूल वसई ही माझी शाळा. खूप उत्कृष्ट अभ्यासू शिक्षक मला माझ्या त्या काळामध्ये लाभले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला वाचनाची आवड लागली. त्या वाचनातून मी घडत गेलो. मग कॉलेजमध्ये पदार्पण केलं तेव्हा आकाशवाणी केंद्रावर मला कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. तिथे अनेक कार्यक्रम मी केले. अगदी किलबिलपासून कामगार सभा, तिकडचे ललित साहित्याचे कार्यक्रम, कथाकथन, काव्यवाचन हे अनेक कार्यक्रम केले. म्हणजे सांगायला हरकत नाही की शालेय जीवनापासून मग 3-3 हजार मुलांच्या समोर कॉम्पेअरिंग करणं. म्हणजे आमच्या शाळेमध्ये मला अजूनही आठवतं की एकदा पु ल देशपांडे आले होते तेव्हा मला मुख्याध्यापकांनी बोलून सांगितलं की तुला एक निवेदनाचं काम करायचं आहे, संपूर्ण कार्यक्रम हँडल करायचं आहे. मग त्याची पूर्वतयारी करणं अगदी 8 दिवस 10 दिवस आधी. म्हणजे मला कार्यक्रम एक मिळाला आहे म्हणून केवळ चढून जायचं आणि मी लोकांसमोर येणार, मला प्रसिद्धी मिळणार असं माझ्या मनात कधीही आलं नाही. त्यामुळे तयारी करायची आणि ठामपणे
आपण लोकांच्या समोर यायचं, पूर्ण परिपक्व होऊन लोकांच्या समोर यायचं. त्यामुळे मला अजूनही आठवतं मी 9वी-10वीत असताना पु ल देशपांडे ज्या कार्यक्रमामध्ये होते त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शालेय स्तरावर मला करण्याची संधी मिळाली. मला वाटतं ही कुठेतरी ती बीजं असावीत की तिथून मी घडत गेलो. एक कॉन्फिडन्स वाढला किंवा बोलण्याची शैली आहे माझ्याकडे असं मला लोकांनी सांगितलं. कुठेतरी ती लागतंच ना की हो बाबा तुला आहे तुझ्याकडे शैली. मग ती डेव्हलप कशी करायची त्यासाठी मी प्रयत्न केले. पण वाचन म्हणजे मी असं म्हणणार नाही, आरोप म्हणून म्हणणार नाही, पण अलीकडच्या पिढीकडे ते थोडं नाही आहे. आणि होतंय कसं माहिती आहे का, निवेदन म्हणजे कोणीतरी लिहून देतं आणि कोणीतरी निवेदन करतं, हा भागच मुळे बरोबर, तुमच्या काळी नव्हता. नव्हता. जो लिहायचा किंवा निवेदकाला लिहिणं हे आवश्यकच होतं. बरोबर. आणि हे आता तुम्ही म्हणालात तसं की वाचन संस्कार हे सुद्धा एक संस्कार आहेत. प्रत्येक माणूस घडत जातो, वेगवेगळ्या कारणांनी घडतो, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये घडत असतो तो. तुमच्या बाबतीत एक मला महत्त्वाचा एक पैलू असा वाटतो की तुम्ही वास्तवावरती सुद्धा लिहिता, बरोबर आहे. लोकसत्ताशी तुम्ही निगडीत होतात, वृत्तपत्राशी निगडीत असणं याचाच अर्थ जे वास्तव आहे, जे आत्ता चाललंय, करंट टॉपिक्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्याकडे सुद्धा तुमचं लक्ष असावं लागतं. एक सृजनशीलकार लेखक म्हणून, एक कवी म्हणून, आणखीन एक अशा पद्धतीच्या वास्तवामध्ये चटकन शिरणारा म्हणून ह्या गोष्टी सोप्या नाही आहेत. ह्या स्वतःवर घडवाव्या लागतात. असे कुठेही क्लासेस नसतात की हे क्लासमध्ये जा आणि तुम्हाला हे घडवता येईल. हे घडत असताना कायम जागरूक राहावं लागतं, बरोबर आहे. आपल्या तोंडून येणारं वाक्य, आपण लिहिणारं वाक्य हे इतकं महत्त्वाचं असतं की त्याच्यावर आज अनेक लोक अवलंबून असतात. तर ते ऑथेंटिक असायला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी भूमिका निश्चित असायला पाहिजे. याच्या मागे लागतो अभ्यास. हे अभ्यासू वृत्ती पहिल्यापासून होती का ह्या सगळ्या प्रसंगातनं ती घडत गेली? आता माझ्याविषयी मी बोलणं बरोबर नाही, पण आता तुम्ही विचारलंय म्हणून मुद्दाम सांगायला हवं की मी शाळेमध्ये हुशार होतो. बऱ्यापैकी हुशार होतो, मार्क चांगले मिळवायचे, पहिल्या 3मध्ये नंबर यायचा. हा जरी भाग असला तरी दूरदर्शनवर जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की खरं तर माझा पहिला कार्यक्रम ज्ञानदीप, या ठिकाणी आकाशानंद त्यावेळेला निर्माता होते आणि खूप मार्गदर्शन मिळालं. म्हणजे मी केवळ कार्यक्रम केले असं म्हणणार नाही, पण या ठिकाणी मला जे जे निर्माता लाभले त्या निर्मात्यांकडून मला मार्गदर्शन लाभलं. त्यामुळे एक साधं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की इकडे आपण एक संतांची शिकवण म्हणून वामनराव पैंचा एक कार्यक्रम केला होता. वामनराव पैंचा कार्यक्रम झाल्यानंतर 2-4 दिवसांनी मी आणि माझी पत्नी जुहूला फिरायला गेलो. तर त्या ठिकाणी मला एक कुटुंब असं समोर आलं. त्यावेळेला आपण सगळे मान्य करू की त्यावेळेला एकच चॅनल होतं, त्यामुळे आपल्याला लोक पाहायचे आणि लोकांच्या ते लक्षात तो चेहरा राहायचा. मला विचारलं त्यांनी की अरे काल ते तुम्हीच ना, काल मुलाखत घेतली ती? तर म्हटलं हो. तर म्हणे अतिशय सुंदर अभ्यास तुमचा संतांविषयीचा आम्हाला दिसला. तर तुम्ही किती वर्ष या पंथामध्ये आहात वगैरे? खरं तर मी त्या पंथामध्ये वगैरे काही नव्हतो, आजही नाही. पण एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेला मला सांगण्यात आलं की वामनराव पैंची तुला मुलाखत घ्यायची आहे, त्यावेळेला मी जवळजवळ बऱ्यापैकी संत वाङ्मय अगदी सखोल नाही पण वाचलं. अशीच एक मुलाखत होती फादर दिब्रिटोंची. आता फादर दिब्रिटोंचा विषय होता ज्ञानेश्वरीवर आणि त्यावेळेला त्यांनी रोमला जाऊन ज्ञानेश्वरीवरचा प्रबंध सादर केला होता. आता ज्ञानेश्वरीवर ते बोलणार, पण मी त्यांच्याबरोबर बोलणार, त्यावेळेला मला थोडं तरी बायबलचं ज्ञान असावं असं कुठेतरी मला वाटलं आणि मी बायबलची इंग्लिश कॉपी, मराठी कॉपी आणून मी त्याचं वाचन केलं. सांगायचा मुद्दा हा आहे की एक मुलाखत घ्यायची, त्या अनुषंगानं त्याचा पूर्ण अभ्यास करण्याची तयारी मी त्यावेळेपासून ठेवली आणि आजही मला सांगायला अभिमान वाटतो. आजही मला जेव्हा एखादा कार्यक्रम मिळतो आणि करायची वेळ येते तेव्हा मी तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच सचोटीनं अभ्यास करतो आणि तो कार्यक्रम लोकांना देण्याचा प्रयत्न करतो. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आपण जेव्हा असं म्हणतो की विविध लोकांबरोबर आपल्याला कामाची संधी मिळते, तुम्ही अनेक प्रोड्युसर्स बरोबर काम केलेलं आहे, तर प्रत्येकामध्ये कसं असतं की त्यांच्याप्रमाणे आपल्याला थोडंसं वळवूनही घ्यावं लागतं, बरोबर आहे. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा असतं की प्रत्येकाकडून आपण काहीतरी शिकत जातो, तर ह्या शिकण्याने सुद्धा माणूस घडतो. असा काही अनुभव मला सांगू शकाल का? नाही, इथे तसे खूप अनुभव आले आणि मी म्हणजे हे सांगायलाच पाहिजे मला की 27 वर्ष मी अनेक निर्मात्यांबरोबर इथे टिकलो. याचा अर्थ हे गिव्ह अँड टेक खूप छान जुळलं, नक्कीच जुळलं. पण इथले काही निर्मात्यांच्या बाबतीमध्ये मला आवर्जून सांगायला पाहिजे, त्याचा उल्लेख करायला हवा की त्यांच्या मनामध्ये म्हणजे एखादा कार्यक्रम आम्ही ठरवला ना की त्या निर्मात्याबरोबर 2-2 दिवस आधी भेटून त्याच्याबरोबर संपूर्ण त्या विषयाची तयारी करणं, आपल्याला कुठला कार्यक्रम करायचा आहे, त्या विषयाचं तू काय करतोस, मी काय करतो, हा भाग आला. म्हणजे माझ्यावर असं कधीही घडलं नाही की निर्मात्याने सांगितलं नाही मी सांगतो अशाच प्रकारचा हा कार्यक्रम झाला पाहिजे, आता तू काही बोलायचं नाही.
तर मला असे सर्व निर्माता भेटले. म्हणजे मी अनेकांची इथे नावं घेऊ शकतो, पण काहींची नावं घेतली तर काहींना असं वाटेल मी नावं नाही घेतली, म्हणून मी नावं घेणं टाळतोय. पण मला प्रत्येक निर्माता इथे असं भेटला की चल मोहन काय करूया, आपण हा कार्यक्रम कसा आखूया, कसं करूया, म्हणजे अगदी शीर्षक ठरवण्यापासून ते कार्यक्रमामध्ये कोण असावं आणि त्याला कशी कलाटणी द्यावी, कसा रंग द्यावा, अशी चर्चा घडत गेली. आणि मी एक आवर्जून पाहिलं की ज्याची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे त्याच्याबरोबर जर आपल्याला अगोदर रिहर्सल करता आली तर ते अधिक उत्तम. पण तो अतिशय महत्त्वाची व्यक्ती असेल किंवा ती बिझी व्यक्ती असेल तर आपल्याला घेता येणार नाही, त्याची अगोदर रिहर्सल करता येणार नाही. तर मी मग त्याचा पूर्वाभ्यास केला. म्हणजे मला अजूनही आठवतं की आपल्याकडे एक सुरेश प्रभूंची त्यावेळेला आपण पंचायत राजवर कार्यक्रम करायचो आणि त्यावेळेला आपले निर्माते होते निरंजन जहागीरदार, ते आता निवृत्त झाले. तर त्यावेळेला पंचायत राजीच्या कार्यक्रमात आपण सतत सगळ्या मंत्र्यांच्या मुलाखती घेत होतो. तर मला सोपवण्यात आलं होतं की या दिवशी ही घ्यायची, या दिवशी घ्यायची. तर सुरेश प्रभूंची एकदा मुलाखत घेण्याचा जो योग आला तर त्यावेळेला ते इतके बिझी होते, मला विषयाचं फारसं ज्ञान नव्हतं त्या विषयाचं. मग मी त्यांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या PROला भेटून त्यांच्याकडनं सगळं ते काय बोलणार आहेत, कशा प्रकारचं ते करणार, कारण गव्हर्नमेंटमध्ये असंच ते जे बोलतात त्याचं ते प्रिंटआउट काढतात, त्यांना काही मुद्दे त्यांना परमिशन घ्यावी लागते. तर त्या मुद्द्यांना मी आणून इकडे केलं आणि जेव्हा ते इथे आले तेव्हा मला आल्या बाहेर आम्ही डायरेक्टर साहेबांच्या केबिनमध्ये बसलो. त्यांनी मला विचारलं, म्हणे काय रिहर्सल वगैरे काय, तर म्हटलं काही मला असं मी थोडंसं बिचकलो. म्हणतो अरे मला सगळं कळलं, तू सगळी तयारी केली आहेस माझ्या अपरोक्ष. आणि ती इतकी मुलाखत गाजली. सांगायचं तात्पर्य हे की पुन्हा तेच की निर्मात्यांनी मला सहकार्य केलं, मी निर्मात्यांना सहकार्य केलं आणि त्यामुळे आमची जोडी जमली. आज एवढी 27 वर्ष, आजही काही जुने निर्माते इथे आहेत की जे निवृत्तीच्या आता शेवटच्या टप्प्यावर उभे आहेत, त्यांच्यावर मी आजही कार्यक्रम करतो. म्हणजे हे एक जमवून घ्यावं लागतं आणि म्हणून उत्तम असं प्रेक्षकांना मिळत गेलं. तुम्हाला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्या पुरस्कार एखादा असा असतो की तो पुरस्कार आपल्याला मोठा करतो, बरोबर आहे. पुरस्काराने माणूस मोठा होत असतो. पुरस्कार ही एक शाबासकी असते की तुम्ही चांगलं काम केलं त्याच्याबद्दलचा हा पुरस्कार. तुम्ही पुरस्काराकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघता? नाही, खरं पुरस्कार मला जे मिळाले त्यातलं महत्त्वाचे जे 2 पुरस्कार आहेत ते आपल्या दूरदर्शनच्याच माहितीपटांना मिळाले. त्यामुळे आपण एक आपले निर्माता मधुकर शिशुपाल यांनी एक दुर्दम्य नावाची एक माहितीपट, एक डॉक्युमेंटरी आपण बनवली होती. तो प्रसाद घाडी त्यांनी अपंगत्वावर मात करून जे काही केलं, तर मी त्याच्याशी खूप जुळला गेलो. मी त्याच्याबरोबर त्याला अनेकदा भेटलो, त्याच्या आईशी बोललो, त्याच्याबरोबरच्या अनेक कार्यक्रमांना मी हजर राहिलो आणि ती डॉक्युमेंटरी खूप छान झाली. त्यामुळे पुरस्कारासाठी सुद्धा माझी एकच भावना आहे की शेवटी ते आपल्या मेहनतीला, मी माझ्या असं म्हणणार नाही, कारण हे टीमवर्क आहे. कारण माहितीपट हे तर प्रचंड टीमवर्क आहे. त्यामुळे त्या संपूर्ण टीमवर्कला त्याचं क्रेडिट जातं आणि ते मला पुन्हा इकडे मुंबई दूरदर्शन केंद्रावर मिळालं हे मी पुन्हा त्याचं श्रेय त्यालाच देतो. मला संधी दिली. त्याच्यानंतर आमचा एक कार्यक्रम मध्यंतरी झाला होता की आपल्या वालावलकरांनी कॅन्सरवरचं एक रिसर्च हॉस्पिटल हे कोकणामध्ये सुरू केलं. त्याच्यावर आम्ही एक डॉक्युमेंटरी बनवली, तिलाही दूरदर्शनच्या माध्यमातून पुरस्कार मिळाला. त्यामुळे हे पुन्हा श्रेय तेच आहे. म्हणजे मला पुरस्कार मिळाला की मी मात्र त्या पुरस्काराचा एक थोडाफार हिस्सा आहे, एवढंच समाधान मला आहे. पण काय पुरस्कार मिळाला जबाबदारी वाढते. त्यामुळे पुन्हा एखादी काही डॉक्युमेंटरी जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मला पुन्हा तोच प्रश्न पडतो की आता अजून काही वेगळं देता येईल का आपल्याला, काही नवीन काही देता येईल का, कारण आता त्या लेव्हललाच आपल्याला काही काम करायला पाहिजे असं एकसारखं मनामध्ये वाटतं. हे वेगळेपण आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तोचपणा न आणू देता, आता समजा 2 तास एखाद्या आपण आता गप्पा मारतोय, आपण 2 तास सुद्धा मारू शकतो, पण 2 तासापेक्षा आज आपल्याला 20 मिनिटात कार्यक्रम करायचा आहे असं म्हटल्यानंतर वेचक जे त्यातलं वेचावं लागतं, हे वेचणं जे आहे हे एक प्रकाराने चाळणी लावण्यासारखंच आहे की महत्त्वाचं आहे ते समोर ठेवायचं आणि बाकीचा फापट पसारा आहे तो थोडा वेळ का होईना बाजूला सारायचा. इथे निवेदकाची खूप महत्त्वाची जबाबदारी चालू होते. बरेच वेळेला असंही निवेदक म्हणतात की जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो त्यावेळेला मेहनत आत्ताही तुम्ही जी घेतलीत ही प्रत्येक निवेदक घेत असतो किंवा अपेक्षित असते की त्यांनी ती घ्यावी. पण ॲट द एंड ऑफ द डे सगळेजण असं काय म्हणतात की तो जो माणूस म्हणजे ज्यांची तुम्ही मुलाखत घेतली ते फार छान बोलले. मग निवेदक कुठेतरी हिरमुसला होतो की अरे मी जी मेहनत घेतली त्याच्यामुळे त्याला जे बोलतं केलं गेलं म्हणून या पद्धतीचं समोर काहीतरी येऊ शकलं. तर निवेदनाची बाजू ही तुम्ही पूरक आहे असं समजता का? निश्चितच पूरक आहे, निश्चित पूरक आहे. आणि तुम्ही म्हणाल की मी एक खरं तर मुलाखतकारकडून निवेदक कसा झालो हा जर एक प्रश्न विचारायचा ठरवला तर थोडीशी त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की मुंबई आकाशवाणी केंद्रामध्ये, पुन्हा ते पण आपल्या दूरदर्शनशी संलग्न आहे, त्या मुंबई आकाशवाणी केंद्रामध्ये माझे अनेक गाण्यांचे कार्यक्रम झाले. मी कवी म्हणून माझी अनेक गाणी
ध्वनिमुद्रित झाले. आणि त्यामध्ये समूह गानाचा फार मोठा हिस्सा माझ्याकडून घडलेला. म्हणजे मी अनेक समूह गाणं पद्धतीची गाणी लिहिली आणि त्याला कानू घोषांनी, त्याला यशवंत देव होते त्या ठिकाणी, प्रभाकर पंडित होते आणि कानू घोषांनी माझी गाणी ध्वनिमुद्रित तिथे केली. ती आजही अनेक कार्यक्रमामध्ये लागतात. तर त्या समूहगानाच्या कार्यक्रमामधून मी एक सूर एक तालशी निगडीत झालो. वसंत देसाईंनी ते अचानक त्यांचं निधन झाल्यामुळे जी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली कामगिरी होती, पंडित नेहरूंनी त्यांच्यावरती सोपवलेली कामगिरी, ही पुढे चालून सोमनाथ परबांकडे आली आणि एक सूर एक तालच्या माध्यमातून मी निवेदक झालो. तर त्यांच्या कार्यक्रमामध्ये काय असतं की ते महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये जातात. कधी 5,000ची समुदाय समोर असतो, कधी 50,000चा, कधी 80,000चा, कधी 1,00,000 समुदायासमोर गाणी सादर करतात. तर आम्ही एक अशी संकल्पना त्याच्यामध्ये आणली की 2 गाण्यांमध्ये निवेदन जर केलं आणि ते मुलांना प्रेरणा देईल, स्फुरण देईल आणि काहीतरी प्रबोधन करून जाईल अशा प्रकारचं निवेदन असेल तर, अशी एक संकल्पना आम्ही मांडली. ती महाराष्ट्र शासनाने मान्य केली आणि मग महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर मी हा एक सूर एक तालच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलो. आणि शुभांगी, एक महत्त्वाचा प्रश्न या अनुषंगाने आता आलाय म्हणून तुम्ही जरी विचारला नाही तरी मुद्दाम सांगतो की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जेव्हा मी या समूहगानाच्या माध्यमातून फिरलो निवेदक म्हणून, तेव्हा मला असं जाणवलं की सह्याद्री वाहिनी ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. आजही मी जेव्हा तिथे भेटतो तेव्हा मला ती जेव्हा अनाऊन्स करतात की एक निवेदक, सह्याद्री वाहिनीचा निवेदक मोहन सामंत, तेव्हा असंख्य लोक भेटायला येतात, आवाजाचं कौतुक करतात, स्क्रिप्टचं. हा माझा भाग सोडून द्या, पण सह्याद्री वाहिनीवरचे कार्यक्रम आज महाराष्ट्राच्या अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतात, ही फार महत्त्वाची गोष्ट. हे मला तिथे कळलं आणि त्या एकसूर एक तालाच्या माध्यमातून मी निवेदक म्हणून पुढे आलो. मग दूरदर्शनवर आलो, अनेक गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये केलं, अनेक कॅसेट्समध्ये 2 गाण्यांना जोडणारा एक दुवा म्हणून मी निवेदकाची भूमिका स्वीकारली. ती परत अभ्यास करतच मी घडत गेलो. बरोबर आहे. हे जे लेखन आहे ना, त्याच्यावरती आपण थोडंसं वळूया की कादंबऱ्या लिहिल्या, कुठे अनेक गोष्टी लिहिल्या. हे लिहित असताना अगदी लेटेस्ट असं आत्ताचं जे काही आहे त्याच्यावरती थोडंसं बोलायला आवडेल. आत्ताचं म्हणजे मी माझ्या काही कादंबऱ्या त्याच्यात चोर येतो की हा संपूर्ण जो दूरदर्शनच्यामुळे. पण असं दोन्हीचं म्हणजे मराठी इंग्रजीचं असं कॉम्बिनेशन असलेलं नाव कसं काय निवडलं होतं? आयुष्य इज नथिंग बट लाईफ. नाही, त्याची थोडीशी पार्श्वभूमी असं सांगतो की एक महत्त्वाचा मुद्दा आहे इकडे की मी 1983 साली जो होतो आणि आज 2011 साली जो मी आहे, ह्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या एकंदर जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये जो बदल घडला त्याला कारणीभूत लेखक, कवी, निवेदक हे नक्कीच आहे. मला अनेक माणसं भेटली, अनेक मोठ्या माणसांना भेटण्याचा योग आला, त्यांचा अभ्यास कळला, त्यांची विचारशक्ती कळली, त्यांची विचाराची भरारी कळली आणि आपण नेमके कुठे आहोत हे कळलं. त्या निमित्तानं अभ्यास झाला. या सगळ्यातून मी घडत गेलो आणि एक जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला हे मी निश्चित सांगू शकतो. आणि तो जो बदल घडला त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की आज सर्वसामान्यपणे सगळ्या कुटुंबांकडे जर आपण पाहिलं, संपूर्ण परिवाराकडे समाजातल्या पाहिलं तर 2 पिढीतलं अंतर कुठेतरी आहे. घराघरामध्ये समस्यांचा जो प्रमुख गाभा आहे तो आहे जुनी पिढी आणि नवी पिढी. आणि तो गाभा मी पकडला आणि एक पुस्तक प्रकाशित करावं म्हणून या सगळ्या कविता आयुष्य म्हणजे साधारणपणे 50 वयाची 50शी आणि त्याच्यानंतरचं आयुष्य आणि लाईफ म्हणजे तरुण वर्ग 50शीच्या खालचा, असं मी डोळ्यासमोर ठेवलं. पण मी सांगण्याचा हाच प्रयत्न केला की आयुष्याच्या टप्प्यावरच्या माणसाला तो त्याची बाजू मांडत असतो, लाईफच्या टप्प्यावरचा माणूस तो त्याची बाजू मांडू शकतो. दोघांमध्ये अंतर वाढतं. आज तर पिढीतलं अंतर वाढतंय आणि पिढी लवकर बदलते, ही एक कमालीची गोष्ट आहे. पण तरी सुद्धा या लाईफवरच्या माणसाला, जो आज लाईफ जगतोय, त्याला आज न उद्या आयुष्याच्या टप्प्यावर यायचं आहे. आणि माझ्या या पुस्तकातून मी हा प्रयत्न केला, या कार्यक्रमातून मी जाहीर प्रयत्न हाच केला की हा टप्पा अंतर लवकर संपावं आणि लाईफ आणि आयुष्य जवळ यावं, हा प्रयत्न मी माझ्या कार्यक्रमातून करण्याचा प्रयत्न केला. बरोबर. आता हे जे तुम्ही 2 पिढ्यातलं अंतर म्हणताय ना, किंवा ते तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पुस्तकामध्ये, त्याच्यावरनं हा एक प्रश्न येतो की आजकाल थोडासा माध्यमात येणारी जी मंडळी असतात ना, ती थोडेसे कार्यक्रम नाही झाले तर त्यांच्या डोक्यात, अगदी आजकालचा शब्द वापरायचा झाला तर डोक्यात हवा जाते. गेली 27 वर्ष तुम्ही दीपस्तंभासारखे पाय घट्ट रोवून सुद्धा अत्यंत नम्र, ही जी नम्रपणाची वागणूक आहे ही नेमकी कुठून येते आणि ही आणणं आणि ही असणं ही तुम्हाला महत्त्वाचं वाटतं का?
नाही, कदाचित असं असेल. कारण हे माध्यमाला असं काय आहे की कॅमेरा समोर एक 4 वेळेला प्रकाश नाही पडला तर त्यांना इतकं मोठं आयाम काहीतरी सापडल्यासारखं वाटतं. हे काय आहे नक्की, ही मानसिकता कुठे आहे? नाही, पण हे सर्वांच्या बाबतीत नाही आहे. हां. तर ज्यांच्या बाबतीत नाही आहे त्यातला कदाचित मी एक असेल. पण एक हे पण संस्कार जाणीवपूर्वक जोपासना आहे हो, काही. जाणीवपूर्वक जोपासलंच जातं. एक जबाबदारी वाढत जाते हो. आणि जबाबदारी जेव्हा वाढत जाते तेव्हा असं कुठेतरी वाटतं. एक साधाच उदाहरणाचा म्हणून भाग देतो की मी अन्य चॅनलवर जाऊ शकलो असतो ना. त्या निष्ठेवरती हां. येतेच आहे मी शेवटी. तो त्यामुळे मी मुंबई दूरदर्शन केंद्रावर कायम राहिलो आज 27 वर्ष. हे कुठेतरी तुम्ही जे म्हणताय ना, हा मुद्दा कदाचित माझ्यावरच्या आई वडिलांच्या किंवा माझ्या गुरूंच्या संस्काराचा असा की आपण एखाद्या गोष्टीला असं चिकटून राहणं, कळलं की नाही. अलीकडच्या पिढीमध्ये ते आहे. आता त्यातला नेमका फरक मला सांगता येत नाही की त्यांच्या डोक्यामध्ये का हवा जाते. कारण पुन्हा हा भाग इथेच येतो ना, जुनी पिढी आणि नवी पिढी हा भाग येतोच आहे इकडे, इकडेही येतोच पण आहे. थोडंसं तुम्हाला असं वाटत नाही का की आई वडील सुद्धा खूप राखून स्तुती करत असत? म्हणजे काल केलं आणि आज अफाट स्तुती, हे आई वडिलांचं सुद्धा कुठेतरी एक, ज्याला आपण म्हणतो ना की दृष्टिकोनाचा फरक आहेच तो, की आज नाही मुलगा चॅनलवर आला तर अफाट कौतुक जे होतं त्याच्याऐवजी तू घड, तिथे घडून दाखव, 4 लोकांनी सांगितलं तर मी तुला चांगलं म्हणेन. काय हे मला जो- हे सांगता येणार नाही, हे पण आज तत्व स्पर्धा जे आहे जास्त ना. आहे का म्हणून होत आहे असं. स्पर्धा जास्त आहे का म्हणजे चॅनलची स्पर्धा आहे, मुलामुलांमध्ये स्पर्धा आहे, कलाकारांमध्ये स्पर्धा आहे. त्याचा एक असा तो भाग असू शकतो. आपल्या वेळेला म्हणजे माझ्या वेळेला त्यावेळेला ती तेवढी स्पर्धा नव्हती म्हणून कदाचित असेल. पण एक मात्र आहे की आता मी ते जाणीवपूर्वक जपलं. म्हणजे आपल्याला जे करायचं आहे, जे घडायचं आहे ते, तो त्याचा वरचा सर्वोच्च टोक कुठे गाठायचा आहे हा बिंदू निश्चित करूनच वागण्याचा मी प्रयत्न केला. पण तुम्ही जे निष्ठा हा जो मुद्दा पुढे आणला तो मला आणखीन थोडासा पुढे आणायला आवडेल, की निष्ठा ठेवली त्याची चांगली फळं तुम्हाला मिळाली का, असं जर मी विचारलं तर तुमच्या नक्कीच मिळाली. नक्कीच मला मिळाली की मला तेव्हापासून असं, खरं तर अगदी सुरुवातीला मला वाटलंच नव्हतं की मी जेव्हा 1983ला पहिला कार्यक्रम इथे करण्यासाठी आलो तो सुद्धा मनोगत स्वरूपाचा होता आणि तो कार्यक्रम शुभांगी 2.5 मिनिटाचा होता. म्हणजे 2.5 मिनिटामध्ये एक विषय मांडायचा हे होतं. म्हणजे हे खरं पहिलं मी तिथे शिकलो. त्यामुळे एखादा मोठा विषय संक्षिप्त स्वरूपामध्ये कसा मांडायचा हे अगदी पहिल्या दिवसापासून शिकलो. एखाद्या मुलाखतीचं स्वरूप जे असतं की 1 तासाची मुलाखत येऊ शकते पण ती 25 मिनिटामध्ये कशी घ्यायची हे इथे शिकलो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जिथे आपल्याला शिकायला मिळतात ते माझं म्हणजे सगळे गुरु मला या शाळेमध्ये इथे मिळाले. निष्ठा येणारच हो आपोआप. एक वातावरण मला इथे असं मिळालं की मला नाही बदलता आलं. ते मला स्वतःला याच्यापासून वेगळं करताच नाही आलं. त्यामुळे मी हे माझं दुसरं घर समजतो आणि त्या अनुषंगाने मी प्रयत्न इथे करत गेलो. त्यामुळे इथल्या वातावरणामध्ये मी जेव्हा येतो तेव्हा निष्ठा वगैरे हा प्रश्नच नसतो माझ्या मनामध्ये. आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे, सुंदर करायचा आहे, गेल्या वर्षीपेक्षा तो वेगळा करायचा आहे. म्हणजे आपण एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की आंबेडकर जयंतीचे, आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे असतील, गणेशोत्सवातले कार्यक्रम असतील, मी अनेक केले. पण प्रत्येक कार्यक्रम तुम्ही आजही रेकॉर्डेड कार्यक्रम जर पाहिलात तर त्यामध्ये तुम्हाला पूर्णतः वैविध्य दिसेल. ही आता तुम्ही याला निष्ठा म्हणणार का, म्हणजे एका जागी राहण्याचं वैविध्य जे आहे ना त्याला मला सृजनशीलतेचं नाव द्यायला आवडेल, की सृजनशीलता माणसामध्ये असते, घडत जाते, ती घडते, हे कदाचित त्याला भान नसताना ते समोर येत जातं. बरोबर आहे. यालाच आपण कुठेतरी स्फूर्तीस्थानं म्हणतो, कुठेतरी गुरुस्थानं म्हणतो, की तिथून आपल्याला ऊर्जा मिळते. तर ही ऊर्जा जी आहे ना ही जर तुम्हाला जपायची असेल तर ही जाणीवपूर्वक जोपासना करण्यासाठी, कारण जसं कॉम्पिटिशन आहे, जसं स्वतःचं एक व्यक्तिमत्व वेगळं ठसा उमटवण्यासाठी त्याच्या मागे धडपड आहे आणि निश्चित प्रयत्न आहेत. तर ह्या प्रयत्नांची दिशासुद्धा ठरवावी लागते तुम्हाला. तर हे काही मनामध्ये योजलेलं असतं का, ते आपोआप घडत जातं? नाही, आता अगदी सुरुवातीला ते मनामध्ये ठरवलं नव्हतं. पण नंतर जेव्हा जबाबदारी वाढत गेली, लोकांपर्यंत आपण पोहोचलो आणि एक आपल्याला अशी एक लोकांकडूनच मान्यता मिळाली की तुम्ही चांगल्या मुलाखती घेता, तुम्ही चांगलं निवेदन करता, तेव्हा जबाबदारी वाढत गेली. आणि मग मात्र मी ठरवलं की कसे प्रयत्न करायचे, काय केलं पाहिजे, कसं शिस्तीत राहिलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात तसं की आपल्याला जायचं आहे ते ह्याच मार्गाने पुढे जायचं आहे. मला उत्कृष्ट निवेदक व्हायचं आहे, मला उत्कृष्ट मुलाखतकार व्हायचं आहे, उत्कृष्ट लेखक व्हायचं आहे, हे मी जाणीवपूर्वक ठरवलं आणि मग त्या दृष्टीने पावलं टाकत गेलो आणि यश मिळत गेलं, लोकांचा प्रतिसाद. पण लोकांकडून किंवा अनेक अनुभवातून शिकत गेलो हे मी कधीच विसरणार नाही. बरोबर. आत्ता तुम्ही छान बोलताय त्यामुळे तुम्ही उत्तम लिहित असाल हे तर गृहीत धरलेलं आहे आम्ही. पण कवितेचा जो भाग आहे तर तो थोडासा आम्हाला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून थोडासा ऐकवाल का? कारण आपल्या कार्यक्रमाची वेळ जरी संपत आलेली असली तरी मला
त्याची थोडीशी सांगता तुमच्या कवितेने करायला निश्चित आवडेल. आपण आत्ता ज्या चर्चेमध्ये उल्लेख केला की माझा जो कार्यक्रम आहे आयुष्य इज नथिंग बट लाईफ, तर त्यातली एक कविता मी वाचून दाखवतो. शीर्षक तेच आहे, आयुष्य इज नथिंग बट लाईफ. एकीकडे इंटरनेट मोबाईलमुळे जग जवळ आलं असं म्हटलं जात आहे, परंतु त्यामुळे माणसं जवळ आली की अधिक दुरावली हे मात्र अजून अनुत्तरित आहे. लाईफ, लाईफस्टाईल, लाईफ पार्टनर, करिअर फॉर लाईफ हे शब्दांकन केवळ इंग्रजी आहे. आयुष्य, जीवनपद्धती, आयुष्याचा सोबती, आयुष्याला आकार हे मराठीतलं शब्दांकन वेगळं कुठे आहे? आयुष्याला आयुष्य म्हणा की लाईफ म्हणा, आयुष्य इज नथिंग बट लाईफ हे सत्य आहे. आयुष्याचं वर्तुळ पूर्ण करायचं तर परिघावरला सुरुवातीचा बिंदू तितकाच महत्त्वाचा आहे. एकीकडे इंटरनेट मोबाईलमुळे जग जवळ आलं असं म्हटलं जात आहे, परंतु त्यामुळे माणसं जवळ आली की दुरावली हे मात्र अजून अनुत्तरित आहे. आयुष्यात प्रचंड वेगानं जो तो धावतो आहे, एक धावतो, दुसरा धावतो आणि म्हणून तिसऱ्याला धावणं अपरिहार्य आहे. प्रत्येक जण दुसऱ्याकडे बोट दाखवतो. धावायला सुरुवात कुणी केली हे कोडच आहे. जोपर्यंत धावणाऱ्याचं मूळ सापडत नाही तोपर्यंत धावणं असंच राहणार आहे. धावून धावून ते थकणार की आयुष्य थकणार हे काळ ठरवणार आहे. एकीकडे इंटरनेट मोबाईलमुळे जग जवळ आलं, परंतु माणसं जवळ आली की नाही हे अजून अनुत्तरित आहेत. आणि एक शेवटचं सांगतो की सूर्यास्त, सूर्योदय एखाद्या विशिष्ट ठिकाणाहून पाहणं हे आयुष्य आहे. कॅमेऱ्यात बंदिस्त करून बॅकग्राऊंड म्युझिकवर ते पाहणं हे लाईफ आहे. बरं. घाम गाळून काम करणं आणि सोबत नियोजित काटकसर हे आयुष्य आहे. 4-4 AC लावून कामात दंग आणि टिप टॉप राहणीमान हे लाईफ आहे. आईला आई, पित्याला बाबा, मोठ्यांना वाकून नमस्कार हे आयुष्य आहे. आईला मॉम, बापाला डॅड, हाय बाय शेक हँड हे लाईफ आहे. शब्द बदलले, भावना तीच, आणि म्हणून आयुष्य इज नथिंग बट लाईफ आहे. एकीकडे इंटरनेट मोबाईलमुळे जग जवळ आलं असं म्हटलं जात आहे, परंतु त्यामुळे माणसं जवळ आली की अधिक दुरावली हे माझं अजून अनुत्तरित आहे. फार सुंदर आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी आपण अनुभवत असतो, पण हे एके ठिकाणी लिहिणं कठीण असतं. आज तुम्ही इथे आलात आणि छान आमच्याशी गप्पा मारल्यात, खूप मनमोकळ्या. त्याच्याबद्दल तुमचे मी आभार तर मानतेच आहे, पण उत्कृष्ट आणि उत्तम हे जे दोन शब्द तुम्ही वापरताय सतत, ते आयुष्यात तुम्हाला शेवटपर्यंत साथ देवोत आणि तुमच्या हातून असंच खूप चांगलं चांगलं आम्हाला ऐकायला मिळो ही मी सदिच्छा देते. नमस्कार, धन्यवाद.